नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथे अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवाराचे भूमिपूजन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते 12 सप्टेंबर रोजी करण्यात आले। कृषी विकासाला प्राधान्य देणारे हे शासन आहे। राज्यात पणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला असून शेतकरी व ग्राहक यांच्यातील दुवा मजबूत करून थेट विक्रीची व्यवस्था पणन मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। अहिल्यानगर उपबाजार आवारामुळे शेतकऱ्याचा माल बाजारपेठेत पोहोचवणे सुलभ होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले। कोणतेही काम सांगितलं तर ते करतात, पण तू जनतेचं काम करतात, दुसरं काम काय करण्याचं काम काय तयार होत नाही। आणि ते प्रश्न सोडवण्याचं काम निश्चितपणे ते करण्याचं काम निश्चितपणे करतात। म्हणून त्यांचा सपोर्ट आणि त्यांचा आधार आपल्या नगर तालुक्याला 100% त्या ठिकाणी पाहायला मिळतो। आज आपण पाहतो किती वर्ष झाली साखळीच्या योजनेचा आपण आता कितीतरी पाठपुरावा केला, जरी कदाचित आपल्या भागात येत नसेल, परंतु नगर तालुक्यामध्येच येते। साखळीची योजना होणार नाही असं वाटत 2 पिढ्या गेल्या, या आपली 3री पिढी आली आणि 3ऱ्या पिढीत होईल करायची खात्री नव्हती। पण खासदारांनी त्या काळामध्ये सगळी प्रतिष्ठापनाला लावली, परंतु तिथं नेमकी अडचण आली। आपला हक्काचा जलसंपदा मंत्री काही नव्हता, म्हणून ती काय आपला धोट काम झालं, काही काम होऊ शकलं नाही। परमेश्वर कृपेने जलसंपदा मंत्र्याचं खातं विखे पाटलाकडे आलेलं म्हणून आता सगळे धरण त्यांच्या कार्यामध्ये होते। त्यांना मी सांगितलं की चिंचोडी पाटीलसाठी या पंचकृषीसाठी काही तुम्हाला जर कदाचित धरणाचं पाणी देता आलं तर ते दिलं तर मला असं वाटतं बरं होईल। ही अपेक्षा या जनतेच्या माध्यमातून निश्चितपणे करतो। अरे काळ्या तरी वाजत तुम्हाला पाणी पाहिजे, पाणी जर असेल तर ते करावं। आणि खासदार साहेब सध्या आता ते बरोबर आता तेवढं काम मार्गी लावण्याचं काम 100% करते याची खात्री, त्याचा विश्वास आहे। आणि काही जरी अडचण आली तरी मला असं वाटतं प्रवारा कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला निधी देण्याचं काम 100% करण्याचं काम केलं नाही याची खात्रीचा विश्वास त्या निमित्ताने वाटतो। आणि आता नामदार पणन मंत्री जे आमचे रावल साहेब उपस्थित झाले, जे विखे पाटील उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा आपल्या तालुक्याच्या वतीने मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो। आणि असंच प्रेम आमच्यावर ठेवण्याचं काम तुम्ही करावा। तुम्ही आमच्या पाठीमागे खंबीर जर असले तर मला मंत्रिपदाची आम्हाला अपेक्षा नाही, तुम्ही मंत्री राहा, परंतु विकासाची पाटील येथील उपबाजार आवाराच्या भूमिपूजन समारंभासाठी आपल्या राज्याचे पणन मंत्री माननीय जयकुमारजी रावल साहेब आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित राहिले आणि त्यांनी आपला कार्यक्रम स्वीकारला, म्हणून त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। एक अतिशय अभ्यासू आणि जो काही मंत्रिमंडळाचा विषय त्यांच्याकडे येईल, यापूर्वी काही खात्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली, पण आता पणन मंत्री झाल्याच्या नंतर राज्याच्या संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजामध्ये तो अधिक शेतकरी म्हणून कसा होईल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहे। केंद्राच्या अनेक योजना त्या कार्यान्वित करून आपल्या मार्केट कमिट्या सक्षम कशा होतील आणि खऱ्या अर्थात तो शेतकऱ्यांच्या मालकीच्या मार्केट कमिट्या आहेत हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली। खरं म्हणजे त्यांचं घराणं फार मोठं आहे, राजघराण्यातून ते आलेले आहे, त्यांची परंपरा मला माहीत नाही म्हणून सांग। त्याचे आजोबा पंजोबा एक मोठी परंपरा त्यांची त्यांच्या या भागातील राजघराण्याची राहिलेली आहे। त्यांचे आजोबा आपल्या जिल्ह्यामध्ये सरकारी बँकेचे, राज्य सरकारी बँकेचे प्रतिनिधी म्हणून संचालक राहिलेले आहेत। हे अशी वेगळी ओळख पर्यायाबद्दल सांगितलं आहे। त्यांच्या वडिलांचा माझा परिचय राहिला। जयकुमार अनेक वर्ष विधानसभेत काम करतो आणि असं एक चांगलं उमदा नेतृत्व आज आपल्या राज्याचा पणन मंत्री म्हणून आपल्याकडे यावं
2-3 वेळा तारखा बदलल्या, पण मी जयकुमारजींनी सांगितलं कार्यक्रम तुमच्यासारखं होणार आहे आणि आपला हट्ट आम्ही सोडला नाही आणि त्याने शेवटी आपला हट्ट मान्य केला, विनंती मान्य केली, ते आपल्यामध्ये उपस्थित झाले, त्यांचा मनापासून अभिनंदन करतो की महाराष्ट्रातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये आणि विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या या नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर मार्केट कमिटीच्या माध्यमातून एक नवीन मार्केट कमिटीची स्थापना होते आणि त्यांच्या उपबाजारच्या या स्थापनेच्या प्रसंगी येण्याचा योग मला आला, त्याबद्दल मनस्वी आनंद होतोय. 1954 ही मार्केट कमिटीची सुरुवात झाली आणि सातत्याने प्रगतीचा आलेख असणारी ही मार्केट कमिटी सामान्य शेतकऱ्यांच्या हक्काचं एक सुरक्षित, पारदर्शक आणि सोयीची व्यवस्था निर्माण करणारं शेतकऱ्यांच्या हक्काचं एक ठिकाण म्हणून या कृषी उत्पन्न बाजार समिती ही नावलौकिक झाली. शहरामधली त्यांची जागा ही पूर्ण झाली आणि आता नेप्ती आणि चिचोंडी पाटील या 2 ठिकाणी बाजाराची अत्यंत आधुनिक व्यवस्था करण्याचं काम या मार्केट कमिटीच्या माध्यमातून होतं. परवाच्या काळामध्ये या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांची रेटिंग झाली आणि 4 स्टार रेटिंग ही आपल्या मार्केट कमिटीला मिळाली. त्याबद्दल मी आपल्या मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या काळामध्ये 5 स्टार रेटिंग सुद्धा आपल्याला होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं सरकार आलंय. हे महायुतीचं सरकार हे कृषी विकासाला प्राधान्य देणारं सरकार आहे. राज्यात पणन व्यवस्था ही सक्षम करण्यासाठी एक नियोजनबद्ध आराखडा आम्ही तयार केलेला आहे. या देशामध्ये जवळपास 2600 मार्केट कमिट्या आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्ती मार्केट कमिट्या ही आपल्या महाराष्ट्रामध्ये 306 मार्केट कमिट्या आहेत आणि 306 मार्केट कमिटी आणि 621 उपबाजार आवार अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 2.5 लाख मेट्रिक टन या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून ही विक्री होते आणि जवळपास 85,000 कोटी रुपयाचा माल हा शेतकऱ्यांच्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून होत असतो. या बाजार आवारामध्ये जवळपास 1168 गोदामे असून त्यांची साठवणूक क्षमता ही 6 लाख मेट्रिक टन आहे. मागच्या काळामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून 108 गोदामं हे उभे झाले आणि जवळपास 1 लाख मेट्रिक टन अतिरिक्त साठवण क्षमता ही महाराष्ट्रामध्ये आता निर्माण झाली. आपल्याला अहिल्यानगर येथे 1.5 कोटी रुपयांचा संत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यात येणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती भाऊसाहेब बोटे यांनी केले तर आभार सुजय विखे यांनी मांडले. सूत्रसंचालन विजय साबळे यांनी केले. यावेळी माजी खासदार सुजय विखे, माजी आमदार बबनराव पाचपुते, ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर, युवा नेते अक्षय कर्डिले, सुरेंद्र गांधी, दिलीप भालसिंग, अविनाश घुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोटे, उपसभापती रबाजी सूळ, सचिन जगताप, सचिन सातपुते, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे, शुभांगी गोंडे, हरिभाऊ कर्डिले यांच्यासह शेतकरी, व्यापारी, चिंचोडे पाटील, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.